हिरवागार रंग पाहूनच खाऊ वाटत आहे आणि बघताच तोंडात टाकावे अशी वाटत आहे. खरंच सांगते, तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी आहे. नक्की एकदा करून बघा. चला तर जाणून घेऊया हिरवीगार बर्फी ही कशाची बनवलेली आहे. देवडांगर असताना देवडांगर खिसून घेतलेला आहे आणि त्याचा खिस इतका काढलेला आहे. छान असं तूप टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायची आहे अर्धी वाटी साय. फ्रेश दुधाची साय टाकायची आहे. आपल्या घरात दूध असेल तर दूधही टाकू शकता, पण दुधाने काय होते, याला शिजायला वेळ लागतो. त्यामुळं साय घातलेली आहे. त्यानंतर चवीपुरती साखर घातलेली आहे. वेलची पावडर घातलेली आहे आणि 2-3 पेढे होते, पेढे घातलेले आहेत. पेढ्याऐवजी तुम्ही खवा किंवा दूध पावडर, मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता. त्यानंतर छान असं शिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत कढईमध्ये असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे तूप घातलेलं आहे, परत शिजून घेतलेलं आहे. आता एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते बॅटर काढून ठेवलेलं आहे. उलटनं उभं करून बघायचं, चमचा उभा करून बघायचा. उभा राहिला की समजायचं एकदम परफेक्ट बर्फीचं बॅटर तयार झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. छान असं थापायचं आहे आणि त्यावरून मस्त भाजलेले तीळ टाकायचे आहेत, म्हणजे पसरवून घ्यायचे आहेत. छान असं मस्त हिरवीगार बर्फी तयार झालेली आहे. 1 ते 2 तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायची आहे. सेट झाल्याच्या नंतर त्याच्या पाहिजे तशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि लगेचच खायला घ्यायचं आहे. खरंच सांगते, अप्रतिम लागते. तोंडात टाकताच विरघळते. सगळ्यांना आवडेल अशी बर्फी आहे. पण डिटेल्स रेसिपी मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. नक्की पहा. चला तर बाय.